worry makes things worse. चिंता किंवा काळजी गोष्टींना वाईट करते. We'll open our Bibles to Proverbs chapter 12 verse 25. Heaviness in the heart of man makes it stoop, but a good word makes it glad. नीतिसूत्र 12वा अध्याय त्यातलं 25व वचन. मनुष्याच्या हृदयातली काळजी त्याला ओणवे करते, परंतु सुवचन त्याला आनंदित करते. Praise God. There are many things that may be the reason for you to worry. अनेक गोष्टी असतील की ज्यापायी तुम्हाला काळजी होत असेल. But there is one reason you need not worry. पण एक कारण आहे ज्यापायी तुम्ही काळजी करायला नकोय. And that is Jesus is with us. आणि ते म्हणजे येशू आपल्या सोबत आहेत. Recall the words of Jesus in Matthew 6:27. मत्तई 6वा अध्याय 27व्या वचनात येशूंनी दिलेले शब्द आठवा. Which of you by worrying can add anything to your life? तुमच्यातला कोण असा आहे की जो चिंता करून आयुष्यामध्ये कशाची जोड लावू शकतो? Whatever constitutes to worry, whatever constitutes to anxiety, ज्या कशातनं आपल्याला चिंता येते, टेन्शन येतं, काळजी येते, can be easily handled through prayer. अगदी सोप्या रीतीनं प्रार्थना करून खरं म्हटलं तर ते आपण हाताळू शकतो. पण आऊचा बाऊ करणारे आपणच आहे. प्रार्थना करा, प्रार्थना करा. हात जोड बाबा कधीतरी आणि प्रार्थना कर. Worry has killed more people than accidents. आज काळजीनं, चिंतेनं अनेक माणसं मेलेली आहेत, अपघातानं नाही. Worry has killed more people than armed robbery. आज जी काही चोरीमारी होते त्याहूनही जास्त काळजीपायी लोक मरतात. Worry requires only one injection. काळजीला एकच इंजेक्शन लागतं. One injection and you are gone. एक इंजेक्शन आणि बस तुम्ही गेलात. Your body may be very strong. असेल तुझं शरीर धडधाकट, But if your mind worries, that body will become like this thin. जर हे मन आणि डोकं सारखं टेन्शन 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 करत राहिलं ना तर आत्मा अगदी लुक्का पुक्का दुबळा होऊन जाईल. Worry does not need a knife to kill you. काळजीला सुरी लागत नाही तुला भोसकून मारायला. One small thought in your mind is enough to kill you. एक छोटा विचार तुझ्या डोक्यात आला ना बसल्या जागी मरशील. Don't allow worry to enter your mind. आणि अजिबात त्या काळजीला, त्या टेन्शनला मनात जाऊ द्यायचं नाही. Don't allow worry to stay in your mind. अजिबात ती काळजी डोक्यात राहू द्यायची नाही. It will spoil your life. नाहीतर आयुष्य बर्बाद होईल. Trust in Jesus Christ. येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवा. Trust His timing. येशूंच्या वेळेवर विश्वास ठेवा. Trust the way He does it. ज्या रीतीने येशू करतात त्या रीतीवर विश्वास Many ठेवा. times we want God to work our way in our time. अनेक वेळा मात्र आपली इच्छा असते मी म्हणीन त्या रीतीनं आणि माझ्या वेळेत देवाने काम केलं पाहिजे. असं होऊ नाही शकत. तो देव आहे. People worry about so many things. लोकांना खूप गोष्टींची काळजी असते. डोक्याला So हात many मारून things. काय येतं म्हणे About their काळजी. future. भविष्याची काळजी. About after 10 years what will happen to 10 me. वर्षानंतर माझं काय होणार, After 50 years what will happen to me. 50 वर्षांनंतर माझं काय होणार. अभी का देख भाई. See about today. आजचं बघ ना If you बाबा. are alive today, you will see 50 years down the आज line. जीवन राहिला तर 50 वर्ष पुढची बघशील ना. That's why Paul says म्हणून पॉल in म्हणाला Ephesians 6 verse 16, इफिस 6वा अध्याय 16व वचन. worry is a fiery dart of the wicked. इफिस 6:16 मध्ये पॉल म्हटलंय की काळजी म्हणजे सैतानाचे जळते बाण आहेत. Say, Oh. worry for today. आजची काळजी. Don't worry about tomorrow. उद्याची काळजी करू नका, आजची काळजी. And so when it attacks you, repel it. आणि ती काळजीचा हल्ला करायला आली ना तर त्याला आपण हाताळून फेकून द्यायचं. Use the word against it. त्याच्या विरुद्ध देवाचे शब्द वापरायचे. Every day be resolute that you're going to practice God's word. आणि रोज निश्चय करायचा की मी देवाचं वचन माझ्या जीवनात वापरणार आहे. And prolonged worrying can lead to physical symptoms. आणि जास्तीची काळजी करून शरीरावरती त्रास होतात रे. Some people have severe headaches, काही लोकांची डोकी सारखं माझं डोकं दुखतं, muscle tension, सारखं त्यांचे स्नायू पेशी सगळे fatigue and आखडलेलेच stomach असतात. problems. सारखं मी दमलो, आय एम टायर्ड. कधी पोटच See, अपसेट आहे, कधी डोकंच फिरलेलं it आहे. can weaken your immune अरे system. काय करताय. अख्ख्या शरीरावरती परिणाम होतोय. If you are suffering like this daily, you need to realize it is nothing else but anxiety हो which ना. is killing you. आणि असं रोज जर तुला अनुभवायला मिळत असेल ना तर तू तुझं समजून घे. तू हुशार माणूस आहे. तुझी चिंता तुला ठार मारतीये. It is anxiety that has taken hold of your life. चिंतेनं तुझ्या जीवनाचा ताबा घेतलाय. कारण प्रार्थना तुम्ही करत नाही. देवावर तुमचा विश्वास पाहिजे तसा नाही. Say, you have to pray, you have to seek His face, असं नाही. प्रार्थना करा, प्रभूला शोधा, you have to read the Bible. वचन वाचा. सगळ्याचा उपाय देवाने हातात दिला. घेऊन करताय काय. Because if your health is gone, what have you? तू मला सांग तुझी जर तब्येत बिघडली आणि तू बिछाना धरला तर काय I राहिलं mean, तुझं? all that wealth and Huh? all that name, all that fame is useless. All that सगळा- house, all that car you काय are buying. फायदा. पैसा, अडका, गाड्या, घोडे, जे काही कामं तुम्ही करताय ती कामं काही फायदा आहे. Health is wealth. अरे म्हणतात ना जगात की तब्येत म्हणजेच आपली खरी धनसंपत्ती आहे. The world has its own ways of dealing with such kind of बघा worries.
जगिक लोकांकडे अशा पद्धतीच्या काळजीला चिंतेला हाताळायचे वेगळे प्रकार आहेत. They will say meditate, जगिक लोक म्हणतात नाही मनन कर, ध्यान धरून बस, go to some professionals, जरा काही पेशाखरी लोकांकडे जा, or go to some psychological doctors. नाही तर काही मानसिक तज्ञांकडे जाऊन त्यांना विचार, Maintain a healthy lifestyle. चांगलं आरोग्यवान जीवन ठेव. See, these may give you little help. बघा, मी असं नाही म्हणत की ही सगळी मदत घ्यायची नाही, यातनं थोडीफार मदत होईल. But if you want real help, पण खरोखर जर मदत हवी असेल the ना, easiest thing is सोपं काम 1 Peter 5:7 पहिलं पेत्र 5:7 is the solution. उपाय आहे. Cast all your cares upon Jesus, तुझ्या- for he cares for you. तुझ्या काळज्या सगळ्या येशूंच्या पायी टाक, कारण येशूंना तुझी काळजी आहे. Go to somebody who cares for you. अशा कोणाकडे तरी जा की ज्याला तुझी काळजी आहे. And the greatest one who cares for you, his name is आज Jesus. सगळ्यात महान जो तुझी काळजी करतो त्याचं नाव येशू आहे. You are going to somebody who doesn't care a hoot for you. अरे पण तू अशा कुणाकडे तरी जाऊन तुझी कथा आणि व्यथा सांगतोय की ज्याला तुझी टीच भर पडलेली नाही. तू मेला तरी त्याला चालेल. The Holy Spirit knows how to deal with our worries. पवित्र आत्म्याला माहितीये ना आपल्या काळज्या कशा हाताळायच्या. Because every person is made in a different way. कारण प्रत्येक माणूस वेगळ्या रीतीचा बनलेला आहे. तू सारखा नाही, मी तू सारखे नाही, सगळे वेगवेगळे आहेत. And what can comfort me cannot comfort you. आणि ज्यातून मला सांत्वन मिळतं त्यातून तुला कदाचित मिळणार नाही. And the Holy Spirit knows आणि पवित्र आत्म्याला how मात्र to माहितीये comfort each one of his children. प्रत्येकाला कसं सांत्वन द्यायचं, त्याच्या सगळ्या मुलांना कसं सांत्वन द्यायचं पवित्र आत्म्याला माहितीये. And so tap the Holy Spirit. तर पवित्र आत्म्यात हात घाला. Let him lead you. पवित्र आत्म्याला तुम्हाला चालवू दे. So a little concern in your heart about your family, it's okay. तर तुझ्या परिवारासाठी, कुटुंबासाठी, तुझ्या लोकांसाठी, तुझ्या हृदयात तुला थोडीशी पर्वा होते, काळजी होते, तेवढं ठीक आहे. But let it not be beyond that concern. लिमिटच्या पलीकडे टेन्शन घेऊन बसायचं नाही. Because sometimes these type of concerns come from the Holy Spirit. कारण कधी कधी थोडी पर्वा, थोडी काळजी पवित्र आत्मा पण देतो. Sometimes he tells you, कधी कधी पवित्र आत्मा म्हणतो, have you noticed your family? तुझ्या फॅमिलीकडे तुझं लक्ष आहे, Have you noticed your children's need? तुझ्या मुलांच्या गरजा तुला लक्षात आहेत, You have to do something about it. काहीतरी तुला करायला लागेल ना. And suddenly you start praying. आणि मग अचानक तुम्ही प्रार्थना करायला See, लागता. these concerns come from the Holy Spirit. तर ही थोडीफार पर्वा आणि काळजी पवित्र आत्म्याकडनं येते, ती बरोबर आहे. But worrying does not come from the Holy पण Spirit. चिंता एकदम डोक्याला हात मारून ते पवित्र आत्म्याकडनं येत नाही. And this kind of caring nature, worrying nature a little bit, or concerning nature is bound to happen where there is relationship. आणि जिथे नातं असतं त्या नात्यामध्ये प्रेम असतं, तिथं थोडीफार काळजी पर्वा होणारच, व्हायलाच पाहिजे. Sometimes कधी कधी only in our pain we understand somebody else's pain. आपल्याला वेदना झाल्या की त्यानंतरच आपल्याला दुसऱ्यांच्या वेदना कळतात. Even God had to send Jesus Christ to understand what pain is. देवालाही येशूंना पाठवावं लागलं ना वेदना काय आहेत हे समजून घ्यायला. God wouldn't have understood what pain is if Jesus did not die on the cross. जर येशू वधस्त मी मेले नसते तर त्या वेदना कळल्या नसत्या. वेदना तुझ्या पाहुनी आले तर कंठ भरूनी. Each time worry knocks at your door. दरवेळेला जर काळजी तुझं दार वाजवत आली And you open the door, आणि तू दार उघडलं you have made a choice. तर तू निवड केलीयस And a very wrong choice. आणि चुकीची केली, कारण टेन्शन आत यायला परवानगी कशाला दिलीस. So you can choose between worry and choice. तर तुझी निवड तू ठरव. तू टेन्शन घेऊन बसणार आहे का थोडीशी पर्वा करणार. Worry is so bad काळजी फार वाईट आहे. that even when a crisis has not commenced, संघर्ष आलेली नसतात पुरेपूर, worry will torture your heart. चिंता तुला छळून छळून ठार मारे. अभी तक प्रॉब्लम पूरा होया भी नहीं है बट इसको टेंशन आ गया. Amen. Worry always introduces future crisis into the present. हे जे चिंता है ना, चिंता भवितव्यातले त्रास सुद्धा वर्तमान काळात आणून ठेवते की 10 साल के बाद ये प्रॉब्लम होने वाला है, तू अभी से टेंशन ले. अभी से क्यों मर रहा, See, but 10 we do साल के that. बाद देखेंगे. Yeah, that's how the devil talks. पण सैतान असंच बोलतो. You know, after 5 years, नाही 5 वर्षांनंतर your hair will all fall, you'll become bald. तू टकला होणार है. अरे जबकि जब देखेंगे भाई, अभी टेंशन लेके जो है वो भी गिरेंगे ना. In Psalm 127 verse 2, स्तोत्र 127:2. it is vain for you to rise up early, to sit up late, to eat the bread of sorrows, हो ना. for he gives his beloved sleep. हालेलुया. स्तोत्र 127 आणि त्यातलं दुसरं वचन, तुमचे झुंझुर का उठणे म्हणजे पहाटे उठणे, उशिराने विसावा घेणे म्हणजे लेट झोपणे, कष्टाची भाकर खाणे हे सगळं व्यर्थ आहे, कारण तो अशीच आपल्या प्रियांना झोप देतो. Praise God. आपण कधी कधी म्हणतो ना, शरीर आपण थकवून टाकू म्हणजे पडल्या पडल्या झोप येईल. काय गरज नाही, देव तशी झोप देतो. तेरा बॉडी टायर्ड भी नहीं रहेगा ना,
फिर भी प्रभु तुझे सुलाएगा Yes. क्योंकि वो प्रभु है. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.